शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आले। शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा समोर आले। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये सकाळपासून या 12 जिल्ह्यांमध्ये वाटपाला सुरुवात देखील झाली। आता या 9 बँकेमध्ये जमा देखील होऊ लागलेत। मित्रांनो, शेतकऱ्यासाठी सोन्याचा दिवस उजळला आहे। पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे अखेर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। या 12 जिल्ह्यात आणि 9 बँकेत पीएम किसान योजनेचा 7वा हप्ता म्हणजे 4000 रुपये जमा झाले आहेत। बघा, आता ही यादी सुद्धा राज्य सरकारने जाहीर केली आहे। बघा, या 12 बँकेमध्ये आज सकाळपासून हे पैसे आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, आधार कार्डला बँक खाते लिंक केलेले या 9 बँकेमध्ये पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये सकाळपासून शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यामध्ये अखेर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। अशा प्रकारे 4000 रुपये जमा झाल्याचा SMS सुद्धा आता शेतकऱ्यांना आलेला देखील आहे। आज 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे आणि परवा 12 जिल्हे, बघा असे टोटल 3 टप्प्यामध्ये हे योजनेचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येणार आहेत। तर पहिल्या 12 जिल्ह्याचे पैसे लवकरच लवकर येणार आहेत। त्या 12 जिल्ह्यामध्ये कोणकोणते जिल्हे असणार आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला लगेच सांगणार आहे। त्यामुळे कुठेही न जाता हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे, शेवटपर्यंत पाहायचा आहे। एक डॉक्युमेंट असं सांगणार आहे, तुम्हाला हे डॉक्युमेंट नसलं, हे कागदपत्र नसलं तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या अकाउंटवरती येणार नाही। त्यामुळे हे डॉक्युमेंट काढून घेणं अतिशय गरजेचं आहे। हे डॉक्युमेंट तुम्ही नाही काढलं तर तुम्हाला दोन्ही योजनेचे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीत। सरकारने सकट तसे निर्देश देखील देण्यात आले आहेत। ते कोणते कागदपत्र आहे ते व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। तर तुम्ही हे कागदपत्र काढलं नाही तर 4000 तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीत। त्यामुळे सरकारने देखील हे कागदपत्र काढण्यासाठी सक्त निर्देश देण्यात आले। ते कागदपत्र काढण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागतात ते देखील मी सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। त्यामुळं आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आदेश देखील दिले आहेत, ते कागदपत्र लवकरात लवकर काढून घ्या म्हणून। त्यानंतर आज सकाळपासूनच अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम तसेच नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपयेचे जमा झाल्याचे मेसेज देखील बँकेकडून देण्यात येत आहेत। ज्या ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता भेटला होता, त्या शेतकऱ्यांना आता पीएम किसानाचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सुद्धा या 12 जिल्ह्यामध्ये सकाळपासून जमा होऊ लागला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये 4000 रुपये जमा झालेत का हे पण तुमच्या बघायचं आहे। कारण महत्त्वाच्या 12 जिल्ह्यामध्ये सकाळपासून शेतकऱ्याच्या आता बँक खात्यामध्ये 4000 रुपये जमा झाल्याचा मेसेज देखील आता बँकेकडून येऊ लागला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कोणत्या 9 बँकेमध्ये हे पैसे येऊ लागलेत तुम्ही या ठिकाणी नक्की बघायचं आहे। तर बघा, या 9 बँका सोडून तुम्ही तुमच्या बँक खाते इतर बँकेमध्ये काढून घ्यायचं आहे का बघा। त्यामुळे अजून पण नमो शेतकरी योजनेचे पैसे सकाळपासून पैसे आले नसतील तर तुमच्या बँकेचे खाते कोणते आहेत ते बघायचं आहे। किंवा शेतकरी मित्रांनो, आज जे 12 जिल्हे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी निवडले आहेत, उद्या 12 जिल्हे असणार आहेत, नंतर परवा 12 जिल्हे असणार आहेत, असे टप्प्याटप्प्याने 3 टप्प्यामध्ये हे पैसे वाटपाचा कार्यक्रम होणार आहे। या 36 जिल्ह्यामध्ये 3 टप्पे असणार आहेत। याचे जिल्ह्याचे वितरण देखील करण्यात आलेले आहे। त्यामध्ये बघा, या 3 टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे असणार आहेत आणि त्या 12 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नक्की बघा। त्यामुळे आता कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये 4000 रुपये येणार आहेत, पीएम किसान योजनेचे 2000 रुपये आणि नमो किसान योजनेचे 2000 रुपये, टोटल तुम्हाला 4000 रुपये मिळणार आहेत। आणि ते कोणत्या 9 बँकेमध्ये पैसे सोडले जाणार आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला आता या ठिकाणी पाहणार आहे। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन हा व्हिडिओ पाहायचा आहे। बघा, जर तुम्हाला पीएम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये आजच पाहिजे असतील तर तुमचा जिल्हा आता या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे का नक्की पहा। आता राज्य सरकारच्या माध्यमातून या जिल्ह्याची यादी देखील या ठिकाणी लावण्यात आली आहे। आता या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, तुमचे बँकेचे खाते तुम्ही कोणत्या बँकेमध्ये उघडले हे पण आता तुम्हाला या ठिकाणी बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। काही शेतकऱ्यांनी सोसायटीच्या ज्या खाजगी बँका असतात तर त्या बँकेमध्ये खाते ओपन केलेलं आहे, तर त्या बँकेमध्ये नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे पैसे सोडले जाणार नाहीत असे सक्त निर्देश महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आले आहेत। त्या बँके या ठिकाणी चालणार आहेत असं राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाने आता स्पष्टपणे सांगितले। त्याची बैठक देखील झालेली आहे। आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
माननीय देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्यामध्ये एक बैठक संपन्न झाली। त्या बैठकीमध्ये सक्त निर्देश देखील देण्यात आलेले आहेत। तर महत्त्वाचं तुम्हाला कागदपत्र सुद्धा काढण्यासाठी सांगितले। ते कागदपत्र तुमच्याकडे नसलं तर तुम्हाला कोणत्याही योजनेचा, शेतकरी योजनेचा, सरकारच्या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही। ते कागदपत्र कोणतं आहे, ते तुम्हाला कागदपत्र कसं काढायचं आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण सर्वांनी लक्ष देऊन पाहायचा आहे। अनेक बँकेमध्ये PM किसान योजनेचे पैसे जमा होऊ देखील झालेत। अनेक ज्या सोसायटीच्या बँका आहेत तर त्या सोसायटीच्या बँकेमध्ये जमा झाला नव्हता असं कृषी विभागाचं स्पष्ट म्हणणं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना वाटत होती की सरकारने आम्हाला वंचित ठेवलं आहे, वेगळे ठेवले आहे। पण PMचा 19वा आणि नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाला नव्हता। यामध्ये मित्रांनो शेतकऱ्याचा काहीच दोष नसल्यामुळे तुमच्या बँकेचे खाते तुमच्या कोणत्या बँकेमध्ये उघडून ठेवले ते पाहणं देखील अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। कोणत्या बँकेने खाते उघडले ते पण बघा शेतकरी मित्रांनो। मग आता या ठिकाणी कोणकोणत्या बँका नमो शेतकरी योजनेसाठी चालणार नाहीत आणि कोणकोणत्या बँका सकाळपासून नमो शेतकरी योजनेचे 7व्या हप्त्याचे आणि PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 4,000 रुपये येऊ लागले पहा। या ठिकाणी मित्रांनो अत्यंत मोठी बातमी तुमच्यासाठी आलेली आहे। आता PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत, म्हणजेच दोन्ही हप्त्याचे मिळून तुम्हाला 4,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आता यायला सुरुवात देखील झाली आहे। तर मित्रांनो कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आज पैसे येऊ लागलेत आता याची सर्व माहिती आपण जाणून घेऊयात। सकाळपासून नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेचे 2,000 रुपये याप्रमाणे 4,000 रुपये अनेक शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात देखील झाली आहे। अनेक शेतकऱ्यांनी आता बँकेच्या पैशामध्ये सुरू झालेत। अनेक शेतकऱ्यांनी पैसे काढून त्यांच्या पेरणीसाठी वापरायला देखील सुरुवात केली आहे। शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला एकच विनंती आहे, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही आणि त्यामुळेच तुम्हाला महत्त्वाची माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे समजत नाही। त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेचे 2,000 रुपये सोडले जाणार आहेत हे संपूर्ण बघा। कोणकोणत्या बँकेमध्ये सकाळपासून पैसे यायला सुरुवात झाली आहेत याबद्दल देखील माहिती तुम्हाला देणार आहे। तर त्या 9 बँकेची लिस्ट देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर पहा पहिली ठिकाणी जी बँक आहे ते म्हणजे महाराष्ट्र बँक। महाराष्ट्र बँकेमध्ये सुद्धा पैसे यायला सुरुवात जाणार आहे। दुसऱ्या 12 बँका देखील लगेच सांगणार आहे। मित्रांनो महाराष्ट्र बँकेमध्ये जर तुम्ही खाते उघडले असेल तुम्हाला कोणतेही टेन्शन घ्यायचं नाही। तुम्हाला पण आज उद्या या 3 दिवसाच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये कधीही तुम्हाला नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचे पैसे येऊ शकतात। आता तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत। पुढच्या 12 जिल्ह्याची लिस्ट देखील सांगणार आहे। नंतर 9 बँकेची लिस्ट देखील सांगणार आहे। त्यामधील पहिली बँक सांगितले। नंतर तुम्हाला इथून पुढे 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 4,000 रुपये आल्याचा मेसेज देखील कधीही येऊ शकतो। 5 मिनिटांनी सुद्धा येऊ शकतो। तर 5 मिनिटांनी येऊ शकतो, आज येऊ शकतो, उद्या येतात 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज कधीही येऊ शकतो। आता तुम्हाला कारण राज्य सरकारच्या माध्यमातून रात्री 12 वाजेपर्यंत शेतकऱ्यांना पैसे वाटपाचं काम आता सुरू करण्याला सांगितलेलं आहे। अशा प्रकारची कृषी विभागाच्या माध्यमातून सूत्राकडून माहिती आल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेचे 2,000 रुपये तुमच्या बँकेमध्ये जमा झालेत का हे नक्की बघायचं आहे। यामध्ये तर पहिली बँक सांगितले ते म्हणजे महाराष्ट्र बँक, दुसरी बँक आहे म्हणजे इंडियन बँक, नंतर 3 नंबरची बँक आहे पोस्ट ऑफिस बँक। शेतकरी मित्रांनो पोस्ट ऑफिस बँकमध्ये जवळपास 90% शेतकऱ्यांनी खाते उघडलेलं आहे। त्यांना सुद्धा आजच नमो शेतकरी योजनेचे आणि PM किसान योजनेचे 4,000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। तर बघा त्यानंतर 4 नंबरची बँक आहे ते बँक ऑफ इंडिया बँक। ही सुद्धा सरकारी बँक असून या बँकेमध्ये अनेक शेतकऱ्यांनी खाते खोललेले आहे आणि 4,000 रुपये जमा व्हायला सुरुवात देखील झाली आहे। त्यानंतरची 5 नंबरची बँक आहे ते म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। ही सर्वात मोठी सरकारी बँक आहे। याच्यामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्याचे बँकेचे खाते सकाळपासून 4,000 रुपये या दोन्ही योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात देखील झाली आहे। त्यानंतरची बँक आहे ती म्हणजे HDFC बँक। HDFC बँकेमध्ये सुद्धा पैसे यायला सुरुवात झाली। ही खाजगी बँक असली तरी ही सुद्धा खाजगी सर्वात मोठी बँक आहे। यामध्ये नमो शेतकरी योजनेचे आणि PM किसान योजनेचे पैसे 20व्या हप्त्याचे पैसे यायला सुरुवात देखील झाले। त्यानंतरची बँक आहे ते म्हणजे ICICI बँक। ICICI बँकेसुद्धा पैसे यायला सुरुवात झाले। 7 नंबरची बँक आहे तो म्हणजे नमो शेतकरी योजनेचे हप्ता सकाळपासून 4,000 रुपये या बँकेसुद्धा यायला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर 8 नंबरची बँक आहे ते म्हणजे बँक ऑफ बडोदा बँक। बँक ऑफ बडोदा बँकेत देखील पैसे यायला सुरुवात झालेली आहे। तर या बँकेच्या अनेक शाखा आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। बँक ऑफ बडोदा गावोगावी सुद्धा बँका आहेत आणि अनेक शेतकऱ्याच्या बँक ऑफ बडोदाचे खातेसुद्धा आहेत। तर या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सुद्धा 4,000 रुपये यायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो। तर शेवटची 9 नंबरची बँक आहे ती बघा प्रत्येक जिल्ह्यामध्ये असते। ती म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी यामध्ये पैसे सुद्धा येऊ लागले ती म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक। जिल्हा मध्यवर्ती बँक असते
सुद्धा शेतकरी मित्रांनो या बँकेत सुद्धा सकाळपासून नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेचे 2,000 रुपये एकूण 4,000 रुपये सरकारच्या माध्यमातून आता सोडलेले आहेत। तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता एकच प्रश्न पडला असेल की आज कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागलेत, उद्या कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत, त्याचप्रमाणे परवा कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत, याची संपूर्ण देखील माहिती या व्हिडिओमध्ये येणार आहे। तीच यादी आता तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। सर्व शेतकऱ्यांनी आता हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे। खूप मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी आली आहे। राज्य सरकारकडून या माध्यमाकडून आणि अनेक ठिकाणी बातम्या देखील आलेत। आता बघा आजच्या हे जे 12 जिल्हे आहेत या ठिकाणी निवडण्यात आलेले आहेत, तर त्या 12 जिल्ह्यांची नावे तुम्हाला लगेच या ठिकाणी सांगणार आहे। त्यानंतर त्या 12 जिल्ह्याचा जर तुमचा जिल्हा नसेल तर उद्या 12 जिल्हे कोणते निवडणार आहेत ते देखील मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। परवा कोणते 12 जिल्हे निवडणार आहेत ते देखील मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आज मित्रांनो राज्य सरकारने या ठिकाणी जे 12 जिल्हे निवडलेत 12 जिल्ह्याचा समावेश आहे, पण या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे सर्वांनी इथे लक्ष देऊन बघा। यादीमध्ये तुम्हाला लगेच वाचून जाणार आहे। आता 12साठी ज्या 12 जिल्हे निवडलेत त्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात देखील झाली। त्या 12 जिल्ह्याची नावे बघा। यामध्ये सगळ्यात पहिला जिल्हा आहे तो म्हणजे अहिल्यानगर। अहिल्यानगरमध्ये पैसे यायला सुरुवात देखील झाली आहे। दुसरा जिल्हा आहे म्हणजे अकोला, तिसरा जिल्हा आहे अमरावती, त्यानंतरचा चौथा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, त्यानंतरचा 5वा जिल्हा आहे बीड, त्यानंतरचा 6वा जिल्हा आहे भंडारा, ह्या जिल्ह्यानंतर तुम्हाला 7वा जिल्हा आहे बुलढाणा, त्यानंतरचा 8वा जिल्हा आहे चंद्रपूर, 9वा जिल्हा आहे धुळे, त्यानंतरचा 10वा जिल्हा आहे गडचिरोली, 11वा जिल्हा आहे गोंदिया, त्यानंतर शेवटचा 12वा जिल्हा तो म्हणजे हिंगोली। या 12 जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो 12 जिल्ह्यामध्ये तुम्हाला पैसे सोडण्यात आलेले आहेत। आजसाठी 12 जिल्हे आहेत, तर यामध्ये तुमचा जिल्हा नसेल तर बघा उद्यासाठी कोणकोणते 12 जिल्हे निवडलेत या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर बघा पुढील जिल्हे 12 जिल्हे आहेत ते उद्यासाठी परवा दिवशी असणार आहेत। त्यामध्ये जळगाव, त्यानंतर जालना, त्यानंतर कोल्हापूर, लातूर, शहर मुंबई, मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, आत्ताचं आपलं ते धाराशिव, त्यानंतर पालघर, हे 12 जिल्हे आहेत। ते उद्या तुमच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होईल, त्याचे पैसे देखील भेटणार आहेत। या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा नंबर नसेल तर ती ही लाटची यादी बघा, यामध्ये 100% असणार बघा। त्यानंतरची परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, सोलापूर, ठाणे, त्यानंतर बघा वर्धा, त्यानंतर वाशिम, त्यानंतरचा लास्टचा जिल्हा तो म्हणजे यवतमाळ। या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे वाटपण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तर लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। तर अशाच प्रकारे आता दुसरं महत्त्वाचं तुमचं जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट म्हणजे तुम्ही हे डॉक्युमेंट काढलं नाही तर तुम्हाला नक्कीच तुम्हाला कोणत्याही अनुदानचा कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ भेटणार आहे। ते अनुदान म्हणजे शेतकरी ID कार्ड। शेतकरी ID कार्ड काढणं अतिशय गरजेचं आहे। तुम्ही कोणतेही शेतकरी ID कार्ड काढलं नसेल तर पुन्हा इथून पुढे महाराष्ट्र सरकारने आदेश देखील देण्यात आलेले आहेत। तुमच्याकडे कोणत्या शेतकऱ्याकडे शेतकरी ID कार्ड नसेल तर तुम्हाला PM किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, तर शेतकऱ्याच्या कर्जमाफी असेल, पीक विमा असेल, कोणत्याही योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे। त्यामुळे तुमचं शेतकरी ID कार्ड काढणं अतिशय गरजेचं आहे। शेतकरी ID कार्ड काढण्यासाठी तुमचा 7/12, नंतर आधार कार्ड, नंतर रेशन कार्ड झेरॉक्स हे डॉक्युमेंट असणं अतिशय गरजेचं आहे, आणि तुमचा पासपोर्ट साईज एक फोटो। तर मित्रांनो हे डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला जे आपल्या घराच्या जरील, गावाच्या जरील, तालुक्याच्या ठिकाणी जे महाई सेवा केंद्र आहे तिथं जाऊन तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करा आणि तुमचं जे शेतकरी ID कार्ड आहे ते काढून तुमच्याजवळ ठेवा। हे कार्ड नसेल तर पुढील तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेणार नाही। शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला, हा व्हिडिओ आवडल्यास आपले जे संभाजी अर्जुन तुराई यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तसेच एक व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।